राज्य परिवहन महामंडळातर्फे 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान कोकणासाठी 5220 महामंडळाच्या बस सोडण्यात येणार आहेत। गौरी गणपतीच्या घाईमध्ये कोकणवासियांसाठी आनंदाची गोष्ट। बदलापुरातील उद्योजक निमेश जगवाड यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून 1.5 लाखांहून अधिक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशी रवाना। तर यंदा अमेरिका-इराण युद्धामुळे दरवर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या निर्यातीमध्ये घट। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवल्यातील पैठणी हातमागाचा गौरव। मंत्री भुजबळांच्या वतीनं ज्येष्ठ विणकरांचा सन्मान। पैठणीसाठी लागणारा कच्चा माल येवल्यामध्ये उपलब्ध होण्यासाठी सरकारी स्तरावरती काम सुरू असल्याची भुजबळांची माहिती। वाशिम शहरामध्ये लाडक्या बहिणींच्या अपात्रतेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा राबवावी यासाठी महिलांनी काढला एल्गार मोर्चा। नाशिकच्या उमराणा चांदवडमधील नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामावरती निकृष्ट दर्जाच्या कांद्याची साठवणूक। बिंग फुटू नये म्हणून गोदामांना कुलूप। तर प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनाही गोदामामध्ये प्रवेश देत नसल्याची वखार महामंडळ अधिकाऱ्यांची माहिती। पुण्यातील 202 कोटींच्या परभणी गंगाखेड महामार्गाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह। जागोजागी पडल्या भेगा तर दुरुस्तीसाठी डांबर टाकल्याचा प्रकार। गडचिरोलीतल्या स्टील प्रकल्पासाठीच्या भूमी अधिग्रहणाचा वाद आणखीन पेटला। शेकडो शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्यावरती धडक देत घेराव। ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रोखून धरल्याप्रकरणी 7 जणांवरती गुन्हे दाखल केल्यामुळे संताप। कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाचं 9 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी। तर या दिवशी कोल्हापुरातील अन्य विकास कामांचंही होणार उद्घाटन। पुढच्या काही दिवसांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी 1.5 लाखांहून अधिक गोविंदांना 10 लाखांचा विमा कवच मोफत मिळणार आहे। गोविंदांचा प्रीमियम राज्य सरकार भरेल आणि जखमी गोविंदांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये देण्याची तरतूद केली जाईल। बीडच्या परळीमध्ये पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैजनाथाचं दर्शन। दातेंकडून वैजनाथाची विधिवत पूजा।